गुरुदेव दत्त. श्री गुरुशरणम. अवधूत चिंतन पुष्प 43. अनुसयासूत श्रीश जनपातकनाशनम दिगंबरम नमो नित्यम तुभ्यं मे वरदो भव. नाम जपाचं विशेष महत्त्व. नाम जपाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्यावळ्याचा विचार न करता येता जाता उठता बसता कार्य करता वदनी वदता घरी दारी खाता पिता असे सर्व काळ केव्हाही नामस्मरण आपण करू शकतो. मग ते आपोआप होऊ लागतं. फक्त मन पवित्र पाहिजे, प्रसन्न पाहिजे, म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंतःकरणात व्हायला वेळ लागणार नाही. नाम किती घ्यावे, कुठवर घ्यावे याला कुठलीही मर्यादा नाही. प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नामजप करावा. जेवढा जास्तीत जास्त नामजप करता येईल तेवढे अधिक चांगलं. आंधळ्याने पाणी भरावं तसं नाम घ्यावं. भांडे भरले किती, रिकामे किती हे त्याला समजतच नाही. तो भरतच राहतो. तसं नाम सतत घेत राहावं, तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरतं. पुढे देहाचे आणि मनाचे कण कण आणि कण आपोआप नामजप करू लागतात. अजपाजप हा श्वासासारखा न लक्ष देता चालणारा सहज जप आहे. होतोय ही सुद्धा जाणीव होत नाही माणसाला. इतकं नाम घेतलं पाहिजे की तो सहज स्वभाव झाला पाहिजे. पिंडच नाम बनला पाहिजे. इतकं नाम मात्र घ्यायला पाहिजे. त्याकरता प्रपंचात जे घडतं त्याचा बिनतक्रार स्वीकार व्हायला हवा. मनातले हे असे का, हे न येणं हे त्यातलं मर्म आहे. 1934-35 साली गोंदवलेकर महाराजांनी बेलसरे यांना एक अभ्यास करायला सांगितला की तक्रार करायची नाही. तक्रार न करायचं उत्तम उदाहरण भागवतात भिक्षुगीत म्हणून दिलेलं आहे. तक्रारीला 2 अंग असतात. एक वैयक्तिक असते, दुसरी सामाजिक असते. जशी तक्रार माझ्या बाबतीत नको तशी जगाच्या बाबतीत पण नको. सामाजिक अंग साधलं पाहिजे. तक्रार करणे म्हणजे भगवंत चुकला आहे असा त्याचा अर्थ होतो. सगळं बरोबरच चाललंय अशी खात्री झाली पाहिजे. त्याच्या उलट काही बाजू आहे असं मनात सुद्धा येता कामा नये. असं आहे ना, त्यावर उपाय करा, पण तक्रार करू नका. असं कसं असं म्हणूच नये. तिथं चूक नाहीच आहे. ती चूक आहे असं मला वाटतं, कारण आपण देहबुद्धीने बघणारी माणसं आहोत. ते सुटलं पाहिजे. तक्रार नाही असा एकच मनुष्य बघितला, तो म्हणजे श्री भाऊसाहेब केतकर. तक्रारीचा परिहार करण्याकरता सर्व करावं, पण नको बो आहे हा विचार करणंच चूक आहे. प्रपंचात कमी जास्त हे व्हायचंच. परमार्थात समरस व्हायला पाहिजे. व्यवहारातला पिंड असमाधानाचा बनलेला असतो, तो बदलला पाहिजे. मी असा आहे खरा, माझा स्वीकार करा ही प्रार्थना करायला हवी. परमात्म्याने अनंत माणसं निर्माण केली, पण एकसारखा दुसरा एकही निर्माण केला नाही. त्यामध्ये मी एक आहे, त्यामुळे मी हा असा का ही तक्रारच नको. मी आहे हा असा आहे, मला तुम्हाला हवा तो आकार द्या, बनवायचा असेल तसे बनवा. म्हणून सतत नामस्मरण करत राहा. आपलं आयुष्य, संसार आणि पारमार्थिक उन्नती होईल. सतत दत्तनामात राहा. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.